नमस्ते, श्री स्वामी समर्थ. मी आरती सोनवणे तुमचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. आज आहे 3रा गुरुवार. माझी तर सकाळीच पूजा मांडून झाली आहे. साईचं जेवण चाललं आहे. बघा जेवण बघा याचं, टी व्ही बघत बघा. माझी अशी पूजा मांडून झाली आहे सकाळीच. सकाळीच पूजा मांडली. आता काम वगैरे झालं, पाणी आता झालं, भांडी वगैरे सगळे घासून झाले. जगावर पाणी भरते. पाणी झालं का मग थोडंसं पोटपूजा करणार आणि मग जेवणाची सुरुवात. गुरुवारची खूप कामं असतात म्हणून पटापट आवरायची. बघा आमची मनू कशी गप बसली बिचारी. दीदीची वाट बघते, ती शाळेतून आली नाही ना अजून. मनू का आलं बाबू? सांबारची तयारी. आज डोसे बनवणार आहे ना, तुम्हाला सांगितलं होतं. तर डोश्यासाठी सांबार. आमच्या घरी डोसे असले ना का त्यांना एकाला सांबार लागतो, एकाला खोबऱ्याची चटणी लागते, एकाला बटाट्याची भाजी लागते. सगळं करावं लागतं. सांबारसाठी फक्त दुधी, फ्लावर. सांबार शिजवून घेते आता. कांदा, टमाटा, मसूरची डाळ, थोडीशी हळद टाकायची. हळद टाकते आणि मीठ. ते शिजवून घ्यायचं चांगलं. 3-4 शिट्ट्यांमध्ये ना चांगलं गाळ होतं त्याचं. इकडं बटाट्याच्या भाजीची तयारी चालली आहे. सगळं एवढा कांदा, टमाटा वगैरे टमाटा टाकायचं आहे. कांदा एवढा कापला, मिरची टाकली, मोहरी टाकली. बटाट्याची भाजी झाली आपली रेडी. बघा किती छान भाजी झाली. आता फोडणी द्यायची सांबारला. सांबार असं छान शिजलं आहे. बघा डाळ, फ्लावर सगळं शिजून झालं. असं गाळ झालं पाहिजे. अजून टमाट्याची चटणी करायची. जिरं मोहरं चांगलं तडकलं. आता हिंग टाकायची त्याला. धना जिरा पावडर, लाल मसाला पावडर, सांबार मसाला हे सगळं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. सांबारला किती छान कलर आला. मीठ टाकलंय पहिलं, पण थोडंसं टाकायचं. मीठ कमी. सांबार रेडी आपला. टमाट्याची चटणी करते आता. कांदा परतून घेते. टमाटा बघा एवढा कापला. कढीपत्ता टाकले आपण अगोदर. जिरा टाकायचा, मोहरी टाकायची, मिरच्या टाकायच्या. अशाच टाकायच्या, कदाचित टमाट्याची चटणी वाटायची, अशाच द्यायची टाकून. टमाट्याची चटणी राहिली आता बनवायची. जेव्हा घाई गडबड असेल ना तेव्हाच गॅस जातो. माझा गॅस संपला. आता गॅस लावा लागेल. आहे एक्स्ट्रा गॅस आहे पण लावा लागेल. गॅस लावला. आता टमाट्याची चटणी करून घेते. बघा आता टमाटे टाकायचे. कांदा चांगला परतला आहे. त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकते. टमाटा टाकायचा हा. टमाटा चांगला शिजवू द्यायचा तेलामध्ये, वाफेत चांगलं. थोडा वाफवलाय. मीठ टाकायचं. आता ही टमाट्याची चटणी झाली ना पूर्ण, खायला मिक्सरमध्ये बारीक करायची.
बटाची चटणी झाली की आता थंड होऊ द्यायची आणि मग मिक्सरमध्ये तिची बारीक पेस्ट करायची. आणि आता करायची खोबऱ्याची चटणी. सगळं झालं बनवून, आता फक्त खोबऱ्याची चटणी आणि डोसे राहिले. मग हे करून मग पूजा करायची. खोबरं टाकलंय, मिरची आहे, कोथिंबीर, थोडे शेंगदाणे कच्चेच घेतले, थोडेसे शेंगदाणे, ही चण्याची डाळ, व्हाईटवाली चण्याची डाळ नसते, थोडं मीठ टाकायचं आणि आता हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं. चटणी वाटून झाली, टमाट्याची चटणी वाटायची, खोबऱ्याच्या चटणीला फोडणी द्यायची. चटणी अशी वाटून झाली, आता त्याला अशी फोडणी द्यायची. कढीपत्ता आणि मोहरी, फक्त ह्याची फोडणी द्यायची. बघा चटणी छान. ही चटणी ना डोशाबरोबर खूप छान लागते.